चला तर आज आपण बनवणार आहोत शेवयाची खीर. तर इथं खिरीसाठी मी बारीक शेवया घेतलेल्या आहेत विकतच्या. इथं काजू आणि बदाम कट करून घेतलेले आहेत, मनुके, तूप आणि दूध. इथं साखर घेतली आहे. साखर आपल्या गोडीनुसार, कोणाला कमी गोड लागतं कोणाला जादा गोड लागतं त्यानुसार साखर टाकायची आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण. तूप टाकायचं, काजू बदाम कट केलेले टाकायचे, आपले काजू बदाम चांगल्या प्रकारे भाजण्यात गेलेले. आता हे काढून घ्यायचे. मनुके टाकायचे, मनुके पण भाजून घ्यायचे थोडे. ते पण काढून घ्यायचे. आणि हे शेवया टाकायच्या. शेवया भाजलेल्या राहतात पहिल्याच ऑलरेडी, पण आपण पण थोड्या भाजून घ्यायच्या, छान लागतात. चांगल्या लालसर भाजायचे, कमी गॅसमध्ये भाजायचे, जेणेकरून त्या जळत नाही त्या खाली. हे पण काढून घ्यायचे भाजलेल्या. ह्याच्यातच दूध टाकायचं. दुधाला चांगल्या प्रकारे एक उकळी आणून घ्यायची. भाजलेले आता हे पहा, आपलं दुधाला उकळी यायला लागलेली आहे. अशा प्रकारे दूध उकळून घ्यायचं आणि साखर टाकायची. मिक्स करून घ्यायचं एकदा, म्हणजे साखर आपली विरघळते. आधी साखर विरघळून घ्यायची. पुन्हा एक उकळी येऊन द्यायची साखर टाकल्याच्या नंतर. आता हे आपण भाजून घेतलेलं काजू आणि बदाम टाकायचे. मनुके लगेच नाही टाकायचे, कारण की मनुके आंबट राहतात चवीला. लगेच टाकले का आपलं दूध फाटण्याची शक्यता राहते. उकळून घ्यायचं. आता हे शेवया टाकून घ्यायच्या. शेवया टाकते वेळेस ना गॅस कमी करायचा.
बघा किती चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे आणि कलर पण बघू शकता. थोड्याशा शिजवून घ्यायच्या आणि नंतर ते मनुके टाकायचे आपल्याला शिजल्याच्या नंतर. आता शेवया शिजलेल्या आहेत. आता आपण हे मनुके टाकून घेऊ. गॅस बंद करायचा. आता आपल्या शेवया तयार आहेत खाण्यासाठी. शेवयाची खीर. बघा किती छान दिसते. आणि घट्ट पण झाली, जास्त पातळ पण नाही आणि जादा घट्ट पण नाही. अशा प्रकारे करून बघा, छान लागते. चला तर मग भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये.